आज 3 जानेवारी 2024 बुधवार. सगळ्यांना शुभेच्छा. आपण विश्वरूप दर्शन योग पाहतोय आणि अर्जुन जसा घाबरलेला आहे, सगळे देव ऋषी सगळे भयभीत झाले आहेत असं तो सांगतोय. पुढचा श्लोक आपण बघूयात. 23वा झालाय, 24वा पाहायचा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण असं पाहिलेलं होतं की नभस्पृशम दीप्तमनेकवर्णम हे आपण आज पाहायचे. काल पाहिलं होतं रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम. त्याचं रूप कसं आहे? मोठं विशाल आहे. बहुवक्त्र नेत्र, सगळं बहु असणारं असं रूप आपण काल पाहिलेलं आहे. आता काय आहे ते पाहायचे. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं वर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं विन्दामि शमंच विष्णू. काय म्हणतोय बघा. नभस्पृशम हे विष्णूला उद्देशून. आता इथं त्यांनी आत्तापर्यंत कधी विष्णू असं विशेष नाम त्याचं घेतलेलं नव्हतं, पण या श्लोकात हे विष्णू तो म्हणतोय. तर हे विष्णू किंवा ही शब्द आहे ना दुसऱ्या ओळीमध्ये. दुसरा शब्द दृष्ट्वा हि त्वाम, ही म्हणजे कारण. काय होतंय आता? सगळे का घाबरलेले आहेत तर त्याचं कारण सांगतोय. नभस्पृशम, तुझं हे जे रूप आहे हे नभाला, आकाशाला स्पर्श करणारं असं आहे. आणि दीप्तम, संधी बघा, दीप्तम अनेकवर्णम. दीप्त म्हणजे अगदी देदीप्यमान, प्रज्वलित. अनेकवर्णम, अनेक वर्णांनी युक्त. आणि व्यात्ताननम, व्यात्त म्हणजे पसरलेलं, आननम म्हणजे मुख पसरलेलं असं त्याचं रूप आहे. आणि दीप्त विशाल नेत्रम, पुन्हा दीप्त शब्द दोनदा आलेला आहे. दीप्त म्हणजे तेजस्वी, प्रकाशमान. नेत्रम विशाल नेत्रम, त्याचे नेत्र कसे आहेत? विशाल आहेत आणि प्रकाशित झालेले आहेत. त्यानंतर त्वाम दृष्ट्वा, हा संधी बघा. दृष्ट्वा हि त्वाम प्रव्यथितांतरात्मा. दृष्ट्वा म्हणजे पाहून, त्वाम म्हणजे तुला. आपण मराठीत रचना करताना त्वाम दृष्ट्वा, तुला पाहून काय झाले? प्रव्यथितांतरात्मा. व्यथित शब्द दोनदा तीनदा आलेला आहे बघा. व्यथित म्हणजे भयभीत किंवा घाबरलेलं. आणि अंतरात्मा म्हणजे ज्यांचं अंतःकरण अतिशय घाबरून गेलेलं आहे, भयभीत झालेलं आहे. अशा मला धृतिम म्हणजे धैर्य, शमम म्हणजे शांती, न विंदामी म्हणजे मला मिळत नाही. हे सगळं तुझं रूप पाहून घाबरून गेल्यामुळं मला शांती पण मिळत नाही, मला धैर्यही प्राप्त होत नाही आणि अंतःकरण अत्यंत
भयभीत झालेला आहे असं अर्जुन आता सांगतो. म्हणजे एकूणच त्याची गर्भगळीत झालेली जी घाबरलेली जी अशी अवस्था आहे ती तो आपल्या सगळ्यांना सांगतोय की हे विष्णू, आकाशाला स्पर्श करणाऱ्या देदीप्यमान अशा अनेक वर्णांनी मुखे पसरलेल्या आणि प्रकाशमान विशाल अशा नेत्रांनी युक्त अशा तुम्हाला पाहून आता जरा तुम्हाला वगैरे म्हणजे तो आता घाबरलेला आहे, त्यामुळं त्यांच्याकडं पाहून माझं अंतःकरण अतिशय भयभीत झालेलं आहे आणि त्यामुळं मला धैर्यही येत नाही आहे, धैर्यही प्राप्त होत नाही आहे, शांतीही मिळत नाही आहे, असं सगळं घाबरलेलं असं वर्णन त्यांनी आता या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे एकूणच तो घाबरून गेलेला आहे आणि त्यामुळं त्याची जी अवस्था झाली, अजून पुढच्या श्लोकात तर अजून तीव्रता सांगणार आहे तो. आता बघा समश्लोकी बघूया आपण. भेदून आकाश भरून रंगी, फाडून डोळे उघडून तोंडे, तू पेटलासी बघ जीव माझा, भ्याला न देखे शम आणि धीर. शम म्हणजे शांती आणि धीर, असे क्षम दम उपरती तितिक्षा असे पण आपल्याला माहिती आहेत जे 6 उपाय आहेत ते. आणि शम म्हणजे अंतःकरणाची शांती, म्हणून तो त्यांनी उद्गार असा केलेला आहे की शमम न विंदामी धृतीन न विंदामी शमंच विष्णू. अरे मला आता याच्यामुळं शांतीही मिळत नाही आहे, मनाला धैर्य पण येत नाही आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. अत्युच्च म्हणजे म्हणावे उंची ना गणावे, अत्युच्च म्हणावे उंची ना गणावे, प्रलयाब्धी हेलावे तेजोमय, दिव्य रूप सत्य नव्हे जे असत्य, दिव्य रूप सत्य नव्हे जे असत्य, आमुची अगत्य ऐसी नवती, चंडमुख ज्याचे ह्या दीप्त चक्षुचे, चंडमुख ज्याचे ह्या दीप्त चक्षुंचे, भये आत्मयाचे धैर्य गेले, पाहता ऐसे दुःख सोडून गेले सुख, पाहता ऐसे दुःख सोडून गेले सुख, व्यापक ओळख तुकयाची, व्यापक ओळख तुकयाची. तो सांगतो अशी व्यापक ओळख ही तुकयाला झालेली आहे, म्हणजे तुकयाच्या लक्षात आलेलं आहे. गोखले काय म्हणतो बघा. स्पर्शी नभा दीप्त अनेक वर्ण, आपण पाहतो आकाशात नवविध रंग असतात, सगळे रंग क्षणाक्षणाला बदलत असतात, पण याच्या तेजामुळं याच्या रूपामुळं ते अधिक वर्णमय किंवा अधिक वेगवेगळ्या अनेक वर्णांनी युक्त असं झालेलं आहे. विशाल नेत्री पसरीच आन, वाटे मनी पाहुनी दुःख मोठे, गळे धृती शांती मिळे न कोठे. धृती माझी गळून चालली, आपण म्हणतो ना माझे अवसान गेले सगळं हातापायातलं. एखादी भयंकर अशी घटना ऐकली किंवा घडली आपल्या डोळ्यासमोर की सगळी अंगातली शक्ती जाते, तशी याची अवस्था झाली, माझं सगळं धैर्य निघून गेलं म्हणतो तो. सेनापती बापट म्हणतात. नभा भिडे मूर्ती अनेक वर्ण, आवासलेली तव दीप्त नेत्र, पाहूनही व्याकुळ चित्त माझे, न धैर्य माते नची शांती विष्णू. अरे माझं धैर्यही गेलंय आणि माझी शांती पण लुप्त झालेली. शंकराचार्य म्हणतात. आकाशाला स्पर्श करणाऱ्या प्रज्वलित असे अनेक वर्ण, अर्थात अतीव भयंकर अशा कृतींनी पसरलेल्या अशा अनेक मुखांनी तू युक्त आहेस. नेत्रही तुझे अत्यंत दीप्तिमान आणि विशाल आहेत, आणि ते पाहून हे विष्णू मी अत्यंत भयभीत झालो आहे. त्यामुळं अंतःकरण माझं व्याकुळ झालं आहे
धैर्य आणि शांती मला मुळीच प्राप्त होत नाही. असं सगळं त्याची काय म्हणू आपण अस्वस्थ अवस्था सगळी झालेली दिसतीये किंवा वर्णन केलेली. आता त्याला विष्णू असं त्यांनी म्हटलं. का बरं म्हटलं विष्णू? तर विष म्हणजे व्यापून राहणे आणि विष्णू म्हणजे चराचरामध्ये सगळीकडे व्यापून राहिलेला. त्यामुळं सगळीकडे व्यापून राहिलेला असा हा विष्णू आहे. आणि त्यामुळं ते त्याचं रूप पाहून अर्जुनाला अत्यंत भीती वाटलेली आहे. आता बघा, विष्णू सहस्रनाम म्हणलं तर ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभू. पहिली सुरुवातच विश्वम विष्णूपासूनच आहे. आणि पुन्हा महाबाहू. महाबाहू म्हणजे ज्याचे बाहू अत्यंत मोठे आहेत. तसंच महाविष्णू म्हणजे ज्याचं सामर्थ्य, ज्याची शक्ती इतकी मोठी आहे, त्याच्यामुळे त्याच्यापुढे काही स्तुती करणं किंवा विनवणी करणं हे सुद्धा अगदी अशक्य कोशीतली गोष्ट झालेली आहे. आणि असं हे परमेश्वराचं स्वाभाविक पण उग्र रूप पाहून अर्जुन फार व्यथित झालेला आहे. त्याच्या रूपाची किंवा त्याच्या उंचीची, त्याच्या विस्ताराची कुणी कल्पनाच करू शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. कारण संपूर्ण गगनाला व्यापून टाकलं, सगळ्या गगनाला त्याने व्यापून टाकलेलं आहे. चक्षुनी त्याचं, आपण म्हणतो ना माझे डोळे अगदी दिपून गेले, तसं सगळं हे जे त्याचं तेज आहे त्याच्यापुढं ह्याला काही दिसेना असं झालेलं आहे की असं सगळं भयंकर रूप दिसतंय. आणि म्हणून हा अत्यंत घाबरलेला आहे. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीसुद्धा ते काही चिन्ह त्याला खरं वाटत नाही. एकूणच विश्वरूप पाहून अर्जुनाची जी घाबरगुंडी उडालेली आहे किंवा तारांबळ उडालेली आहे, त्याचं ज्ञानदेवांनी पण फार सुरेख वर्णन केलेलं आहे बघा. ते काय म्हणतात बघा, ज्ञानदेव काय म्हणतात. ज्ञानदेवांची भाषा खूप छान असते. ते म्हणतात, देवा विश्वरूप पाहावयाचे डोहाळे, केले तिये पावतो प्रतिफळे, बापा देखील आसी आता डोळे, निवावे तैसे निवाले. अहो देहो पार्थिव किर जाये, ययाची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. आता माझं चैतन्य असं निघून गेले आणि वाणीनं मला बोलता येत नाही. म्हणजेच देवा तुमचं विश्वरूप पाहण्याची मला भलती हौस होती ना, मी फार मोठी हौस धरली, त्याचे हे सगळं फळ मिळालं म्हणतो. आणि मला तुमचं दर्शन झालं. आता माझे डोळे अगदी पाहिजे तसे निवले. तसे एखादा वृद्ध पिता असेल किंवा माता असेल आणि आपल्या मुलाची अगदी काकुळतीनं वाट बघत असते आणि तो फक्त दिसला ना तरी ती शांत होऊन जाते. तशी याची अवस्था झालेली की हा माझा, तो म्हणतो, माझा आता हा जडदेह गेला तरी काही त्याची मला क्षिती नाही, पण माझे चैतन्य तरी आता टिकतंय का नाही अशी त्याला भीती वाटायला लागलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही आत्तापर्यंत मला उपदेश केलात, मला आत्मविकास करण्याचा, साधण्याचा प्रयत्न केलात, पण या विश्वरूप दर्शनानं माझ्या शरीरासहित माझ्या चैतन्याच्या पूर्ण आता नाश होईल की काय इतकी त्याला भीती वाटती. आणि म्हणून म्हणतो आत्तापर्यंत मला कशाची भीती वाटली नाही, माझं धैर्यही कधी गळून गेलं नाही, पण तुमचं हे भयंकर उग्र रूप पाहून मात्र स्वरूपापासून निर्माण झालेल्या या भयातून मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण त्यात यशस्वी होईल किंवा नाही हे मलाच सांगता येत नाही. आता तो चांगलाच अगदी घाबरले. आपण एखादं असं भयानक चित्र मग काही वेळेला दूरदर्शनमध्ये असतात, काही वेळेला चित्रपटांमध्ये असतात, आणि कधी कधी आपण एखादं ठिकाण बघायला गेलो तर तिथं अशी चित्र दिसतात की ते पाहिल्यानंतर आपल्याला खूप
आणि हल्ली ते 3D 9D असे जे दाखवतात ना सगळे कार्यक्रम, त्याच्यामध्ये तर ते बघवत नाही. असं आपल्याला वाटतं की ते क्रूर प्राणी सगळे आपल्या अंगावर येत आहेत, आपल्यावरच झेप घेत आहेत. असं सगळं पाहिलं की आपण घाबरून जातो. आपल्यालाच थारा म्हणजे राहत नाही आहे. म्हणजे आपले चैतन्यच पूर्ण संपून जातं आहे की काय असं वाटतं. तशी त्याची अवस्था झाली. आता 25व्या श्लोकात तर कसा दिसतोय तो, किती भयंकर, किती भयानक आहे, त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे भगवंतांनी. दंष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव कालानलसन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा म्हणजे दाढा, कराल परवा शब्द गेलेला आहे, विक्राळ दाढांमुळं. आणि पुढं काय, ते मुखानी दृष्ट्वा एव, तिथला संधी आहे छोटासा. दृष्ट्वा एव म्हणजे पाहताच, पाहिल्यावर लगेच काय झालेलं आहे, कालानल सन्निभानी, तुझी मुख कशी आहेत. अनल म्हणजे अग्नी, कालानल म्हणजे काळरूपी अग्नी, म्हणजे प्रलय काळचा जो अग्नी असतो त्याच्यासारखी ही प्रज्वलित झालेली जी तुझी मुख आहेत, ती पाहून काय झाले माझी अवस्था. दिशो न जाने, अरे मला दिशाही समजत नाहीत. न लभेच शर्म, शर्म म्हणजे सुख, मग अशी शम शब्द होता, आता त्याच्यावर एक रफार आला आणि रफारामुळं अर्थ बदल झाला. न जान, दिशो न जाने, अरे मी दिशा ओळखतच नाही आता, मला कळेनाशा झाल्या आहेत. आणि न लभेच शर्म, आणि शर्म म्हणजे सुख, मला सुखसुद्धा लाभत नाही, मला सुखही प्राप्त होत नाही. हे कोणाला म्हणतो, देवेश, अरे देवेशा, देवाधी देवेशा, हे मला काहीच कळत नाही. म्हणून आता म्हणतो प्रसिद्ध देवेश जगन्निवास, अरे जगन्निवासा देवेशा, माझ्यावर आता प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो, हे सगळं तुझं रूप बाबा काढून टाक, नको आता मला त्या काय म्हणतात ना, माझी हाऊस पुरी भेटली विश्वरूप पाहण्याची किंवा तुला साक्षात बघण्याची, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तेव्हा आता हे सगळं तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. म्हणजे माणूस घाबरल्यानंतर कशी त्याची अवस्था होती ते त्यांनी छान सांगितलेलं आहे. म्हणजे त्या दाढा, विक्राळ दाढांमुळं आणि प्रलय काळच्या अग्नीसारखी प्रज्वलित झालेली मुख पाहिल्यामुळं त्याला दिशा कळे, म्हणजे तो म्हणतो मला दिशा कळेनाशा झाल्या, माझं सुख सगळं लोप पावलं, आणि म्हणून तुम्ही आता माझ्यावर प्रसन्न व्हा, मला कृपा करा आणि प्रसन्न व्हा. छान असा श्लोक आहे. म्हणजे आपण सुद्धा काही काही म्हणतो नको रे बाबा, काय म्हणतात ना, भीक नको पण कुत्रा आवर, असे मराठीत एक म्हण आहे की आपल्याला ते भिकारी वगैरे येतात त्यांच्यावर जर कुत्रा बित्रा ओरडायला लागला किंवा सोडला तर तो म्हणतो नको बाबा तुमच्या इथलं मला काही नको. इतकं काही अगदी नाही, पण अशी अवस्था त्याची झालेली की मला ते विश्वरूप नको बाबा, बस झालं, कंटाळा आला आता, ते बघवे ना. कराळ दाढा विकराळ तोंडे कल्पांत अग्नी समदेखताची दिंगमूढ झालो सुखते पळाले प्रसन्न हो की जग हे तुझेची प्रसन्न हो की जग हे तुझेची. बाबा हे सगळं तुझंच आहे रे, मला कळलंय आता हे सगळं जग तुझं आहे, पण मी आता दिंगमूढ झालेलो आहे, मला सुख मिळत नाही आहे, आणि कल्पांताच्या प्रलय काळच्या अग्नीसारखा तुला हा प्रज्वलित झालेला बघून माझी सगळी आता फजिती झाली. नको नको बाबा, तू आता माझ्यावर प्रसन्न हो, एवढंच तो त्याला विनवणी करतोय. दंष्टा ह्या कराळा नृसिंहाची लाळा, त्याला नृसिंह रूप आठवले. तुम्ही का गोपाळा धरिली ये हिरण्यकश्यपू नोहे येथे पार्थ आहे. तुकाराम सांगतायत, अरे हा हिरण्यकश्यपू नाही, इथं पार्थ आहे. कृपा करी मोहे पूर्ववत विक्राळ तोंडे काळाग्नीची कुंडे देखिल्याच पडे पाहणारू दिशा नेणे देवा सुख वासुदेवा
प्रसिदात्मभावा तुकयाच्या. आता आमच्यावर कृपा करा असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आता प्रसन्न व्हा. वामन पंडित म्हणतात, दंष्ट्रा कराला विकराळ तोंडे, देखो निकाळाग्नि समे उदंडे. उदंड आहेत ना. नेणे दिशाही सुखही सुरेशा, प्रसन्न तू होय जगन्निवासा. तर तू आमच्यावर प्रसन्न हो, हीच कृपा कर. काशीनाथ स्वामी म्हणतात, दाढा भयंकर बहु तुझी या मुखाते, काळाग्निरूप सम देखुनी एक चित्ते, नेणे दिशा हरपले सुखगा सुरेशा, होई प्रसन्न सुरनाथ जगन्निवासा. आता आठल्ले म्हणतात, विक्राळ दाढा अतिउग्र तोंडे, पाहो निकाळाग्नि समप्रचंडे, झाली दिशा भूल सुचेन दासा, प्रसन्न होई त्रिजगन्निवासा. आता थत्ते म्हणतात, तुझी देवदेवा लयाग्नी समाग्न. लयाग्नी म्हणलं बरं का, प्रलयाग्नी तो लयाग्नी. मुखे भव्य विक्राळ दाढा बघून, दिशा भूल हो जीव हैराण झाला, म्हणून विभो रक्ष या बाळकाला. आता मी बालक आहे, मला रक्षण कर बाबा माझं तू. देशपांडे म्हणतात, प्रदीप्त विलयानला परी तुझी मुखे दिसती, तयातही भयंकर प्रबळ दंत दाढा किती, दिशा कळतीना न चित्य गदी समाधान रे, प्रसन्न जगजीवना मजसी होई तू सत्वरे, प्रसन्न जगजीवना मजसी होई तू सत्वरे. अरे प्रसन्न हो माझ्यावर जगन्नायका जगदीशा, तू माझ्यावर लवकर प्रसन्न हो. अक्राळ विक्राळ भुजांनी, प्रलय काळच्या अग्नीप्रमाण, प्रलय काळात सर्व प्राणीमात्रांचं भस्म करणाऱ्या अग्नीप्रमाण असलेलं तुझं हे मुख पाहून मी या पूर्व पश्चिम वगैरे दिशांना विवेकपूर्वक जाणूच शकत नाही. कारण मला भ्रम निर्माण झाला आहे. तुझ्या मुखाचं असं दर्शन घडल्यामुळं मला स्वस्थताच लाभत नाही. आणि म्हणून हे देवांच्या देवा जगन्निवासा, तू माझ्यावर प्रसन्न हो, असं शंकराचार्यांनी पण म्हटलेलं आहे. की ज्याच्यापासून पुढच्या आता श्लोकामध्ये की ज्याच्यापासून आपल्याला पराभव स्वीकारावा लागेल अशी शंका होती, ती शंकासुद्धा आता त्याची नष्ट झालेली आहे. म्हणजे आता हे विशाल रूप पाहून आता त्याला असं वाटतं की आता माझ्या हातून काही म्हणजे जिंकणं काय हारणं वगैरे काही आता उरलेलंच नाही आहे. आता तो दोन्ही सैन्यातले जे दोन्ही योद्धे आहेत, पुढचं आता जे भयंकर चित्र, जे अजून भयंकर जे चित्र आहे ते आता खरं त्याला पाहायला मिळणार आहे. आत्ता जे म्हटलं ना की आता त्याच्या लक्षात आलं की इथं हे मी काही करू शकणार नाही, हे युद्ध माझ्याच्यानं होणारच नाही आहे. का होणार नाही? कारण सगळा करता करविता तो परमेश्वर आहे. सगळीकडे आता सारखं सांगतात बघा की एकदा ममत्व आणि कर्तृत्व अहंकर्तृत्व जर आपण काढून टाकलं तर आपल्याला शांत आणि सुख असं प्राप्त होतं. पण सारखं जेव्हा आपण मी 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 माझं माझं आणि माझ्यामुळे हे होतंय, मी हे करतोय अशी भावना ठेवली की मग आपल्याला तिथे अडचणी, अपयश, संकट हे येत असतात. त्यामुळे आता दोन्ही सैन्यातले योद्धे ह्या विराट स्वरूपाच्या मुखात प्रवेश करताना त्याला दिसणार आहेत. म्हणजे पुढं अजून युद्ध व्हायचंय, पण त्याच्या आतच हे सगळं घडणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचे असे श्लोक आता इथून पुढं सुरू आहेत बघा. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसंघैः, भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ, सहास्मदीयैरपि योधमुख्यैः.
ही सगळी यादी सांगतायत आणि त्यालाच जोडून 27वा श्लोक आहे तो म्हणूया. आपल्याला समश्लोकीसाठी एक श्लोक बघायचा आहे. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. फार म्हणजे अगदी काय म्हणूया की अंगावर शहारा उभा राहील असंच सगळं वर्णन आहे. अमी म्हणजे हे. थोडेसे संधी बघा. त्वाम म्हणजे तुला. धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे इथपर्यंत संधी नाही. सह एव अवनिपाल संघैः. सह एव. सह म्हणजे बरोबर. एव म्हणजे जोर देण्यासाठी. आणि अवनिपाल म्हणजे सगळे राजांचे. संघ म्हणजे समूह. म्हणजे राजांच्या समुदायासहित. अमी म्हणजे हे. त्वाम म्हणजे तुझ्यामध्ये. धृतराष्ट्रस्य पुत्राः. कोण कोण तुझ्या मुखामध्ये प्रवेश करते ते आता सांगतायत की हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र, सगळ्या राजांचे समुदायासहित. पुन्हा कोण? भीष्म, द्रोण, सूतपुत्र तथा असौ. इतकं संधी आहे. सूतपुत्र तथा असौ. भीष्म, भीष्म पण, द्रोण पण, सूतपुत्र म्हणजे कर्ण पण, तथा असौ. तथा म्हणजे त्याचप्रमाणे, असौ म्हणजे हा. तथा असौ सूतपुत्र असं म्हणायचं. त्याप्रमाणेच हा सूतपुत्र म्हणजे कर्ण. पुढं म्हणलेलं आहे सह अस्मदीयैः अपि योधमुख्यैः. सह म्हणजे बरोबर. सगळ्यांच्या बरोबर सगळे चाललेत बघा. अस्मदीयैः म्हणजे आमच्या पक्षातील. अपि म्हणजे सुद्धा. आमच्या पक्षातले सुद्धा काही काही. योधमुख्यैः मुख्य मुख्य जे योद्धे आहेत किंवा प्रधान योद्धे आहेत त्यांच्या समवेत सगळे तुझ्या. पुढची जी ओळ आहे ना, वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति. इथे एक वाक्य तयार होते. वक्त्र म्हणजे मुख, ते म्हणजे तुझ्या. त्वरमाणा विशन्ति. तुझ्या मुखामध्ये ह्या सगळ्यांची मुख वेगानं पडत आहेत. भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये हे सगळे विशंती म्हणजे प्रवेश करतायत. तुम्ही ते हे असतात की नाही लहान मुलांचे डिझनीलँड वगैरे, त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ असतात. एक इकडून असं येतो, आत जातो, तिकडून येतो, दुसरीकडे जातो. तसं इथे तो सांगतोय की आता हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र, सगळ्या राजांचे समूह तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. शिवाय भीष्म, द्रोण, हा सूतपुत्र, कर्णसुद्धा. आणि एवढंच नव्हे तर आमच्यातले सुद्धा काही प्रधान योद्धे हे तुझ्या मुखामध्ये. पुढं काय म्हटलेलं आहे बघा. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति. पुढं म्हणले दंष्ट्रा करालानि भयानकानी. नुसते मुखामध्ये प्रवेश करत नाहीत. दंष्ट्रा म्हणजे दाढा. त्या अकराळ विक्राळ दाढांमुळं भयानकानी अत्यंत भयानक अशा वक्त्राण, अशा मुखांमध्ये. आता काल परवा सांगितलं होतं अशा दाढा मोठ्या आहेत. दंष्ट्रा कराले 2दा-3दा वर्णन आलेलं आहे. तर त्या भयानक अशा दाढा असलेल्या किंवा विक्राळ अशा दाढांमुळं भयानक अशी जी मुखं आहेत त्या मुखामध्ये हे सगळे प्रवेश करत आहेत. दंष्ट्रा करालानि भयानकानी वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति. असा अन्वय घ्यायचा की त्याच्यामध्ये ही सगळी मुखं ही प्रवेश करत आहेत. मग आता ते एकदम सगळे दिसलायत त्याला आत प्रवेश करताना कसं होत असेल बघा. आता आपण डोळ्यासमोर एक फक्त चित्रपट आणूया. चित्रपटात जसा पडदा पांढरा शुभ्र असतो, पण त्याच्यावर जेव्हा तिकडून सगळं हे केलं जातं, रिलीज केलं जातं, त्यावेळेला ते सगळं आपल्याला चित्रात काय काय घडतंय त्याच्यातले वेग बीग सगळं, आवाज सगळं ऐकायला येतं, पाहायला मिळतं. तसं ह्याला आत्ता हे सगळं चित्र प्रत्यक्ष दिसतंय. आणि म्हणून हे भयानक अशा दाढा, अकराळ विक्राळ दाढा असलेल्या मुखांमध्ये सगळे प्रवेश करतायत. पण असे काही घसरगुंडीसारखे अचानक असे छानमध्ये जात आहेत असं नाही आहे.
घसरगुंड्या सुद्धा अशा असतात बघा, येतनं त्यात त्यातनं त्यात प्रवेश करणाऱ्या. हल्ली मुलांच्या खेळांमध्ये सुद्धा व्हरायटी भरपूर आहे. पण पुढची ओळ फार महत्त्वाची. केचिद विलग्ना दशनांतरेषु. विलग्न म्हणजे अडकून बसलेत, दशनांतर म्हणजे 2 दातांच्या मध्ये ज्या फटी असतात त्याच्यामध्ये, दातांच्या मध्ये विलग्ना चिकटून बसलेले आहेत. संदृश्यन्ते म्हणजे असे दिसून येत आहेत. आणि चूर्णितैही उत्तमांगैही, आणि त्यांची ही जी शरीरं आहेत चूर्ण झालेली आहेत. उत्तमांग म्हणजे मस्तक, मस्तकासहित, चूर्ण झालेल्या मस्तकासहित सगळे तुमच्या दातांमध्ये चिकटलेले, अडकलेले, विलग्न झालेले असे दिसून येत आहेत. म्हणजे हे सगळे तुझ्यात प्रवेश करता येईल इथपर्यंत पहिली ओळ, म्हणजे दुसऱ्या ओळीचा अर्धा भाग, आणि उरलेला भाग जो दीड म्हणजे 3 चरण जे आहेत त्याच्यामध्ये सगळी भयानकता जास्त वर्णन केली. की आमच्याही बाजूचे योद्धे त्यात प्रवेश करतायत हे 26 मध्ये सांगितलं. पण आपल्या दाढांमुळं भयंकर दिसणाऱ्या या तुझ्या मुखामध्ये वेगानं, अतिशय वेगाने धावत सुटतायत, घुसतायत. आणि काहींची मस्तकं, डोकी ही चिरडली गेली आहेत आणि ती आपल्या दातांच्या फटीत अडकलेली दिसत आहेत. बाई 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 बाई. आता तुम्हाला त्याचं जे तीव्र जे आहे, मला अगदी हा श्लोक म्हणजे सारखा काल परवा वाटत होतं की हा श्लोक अगदी आपल्याला ऐकवत नाही, बघवत नाही अशा प्रकारचा आहे. याचं एखाद्याचं हे होईल बघा. एका श्लोकाचं बघूया. अमीच त्वाम आहा कसे हे धृतराष्ट्रपुत्र, घेऊन या राजसमूह सारे. हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण, हे आमुचे वीर ही मुख्य मुख्य. पुढचा घेऊया आता. तुझा मुखी गा धृतराष्ट्रपुत्र हे, समग्र भूपाळ सहित निश्चये. गंगा सुतकर्ण ही द्रोण तापसी, जे मुख्य योद्धे अमुचे तयानिसी. हे काशीनाथ स्वामी म्हणले होते. आता आठवले म्हणतात. हे सर्व बापा धृतराष्ट्रपुत्र, त्यांचे सहायी क्षितिपाळ मित्र. हे भीष्म की द्रोण ही कर्ण काही, कर्ण हाही की आमुचे वीर ही मुख्य काही. काही आमचे वीर आहेत. महादुष्ट हे पुत्र गांधारीचे जे, थत्ते म्हणतायत. तसे अन्य हे सर्व झुंजार राजे. गुरुद्रोण गांगेय हा कर्णशूर, तसे आमुच्यातील हे मुख्य वीर. देशपांडे म्हणतात. विशाल वदनांतरी नृपती संग जाती किती, समस्त धृतराष्ट्रपुत्र हितसे स्वये मागुती. सभीष्म गुरुवर्य धीवरज कर्म हाही शिरे, पहा प्रमुख आमुच्या कडील वीर कोणी नुरे. अरे आमच्याकडचा सुद्धा कोणी वीर आता उरणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. पुढचे पण समश्लोकी फक्त वाचते. जाती त्वरेने, वक्त्र आणि ते त्वरमाणा विशंतीच. जाती त्वरेने ची तुझ्या मुखात, भयान जिभ्या सुरजात दाढा. दातात काही शिरली शिरेजी, त्यांचे जसे पीठची पाहतो मी. आता नातू म्हणतात. दाढा भयानक जया, विकराळ कांती दांती. तोंडे तुझी बहुतयात सवेग जाती. वेगानं जात आहेत आता, फास्ट सगळं काम चाललं. नारायणा अडकले दिसती कितीक, होऊ निमस्तकी रदी शतचूर्ण देख. रद म्हणजे दात बर का. तुझ्या दातामध्ये सगळ्यांचं चूर्ण झालेलं मला दिसतंय. मराठी म्हणतात. कसे हे मुखातून होशीर ताती, मुखातील दाढा ही विक्राळ होती. तसे दातही ते घुसूनी शिरात, शिरे चूर झाली अशी दिसतात. लिमकर म्हणतात.
तयांचे सवे आमुचे मुख्य धीर. तुझे या मुखी धावती क्रूर उग्र. तिथे तीव्र दंतामध्ये सापडोनी. तुझे विश्वरूपात जाती चुरोनी. तुझ्या या विश्वरूपामध्ये सगळे चुरून जात आहेत रे. अत्यंत वेगानं तुझ्या मुखामध्ये सगळे प्रवेश करतायत. ती मुख कशी आहेत? अकराळ विक्राळ दाढा असलेली आहेत. आणि या मुखात प्रवेश करताना कितीतरी चूर्ण झालेली अशी मस्तकं दातांच्या मध्ये भक्षण केलेल्या मांसाप्रमाणे अडकून राहिलेली दिसत आहेत. असे सगळे आता तुझ्या ठिकाणी हे करताना. आणि धृतराष्ट्राचे पुत्र वगैरे त्याच्या आधीचा श्लोक. अमीच त्वाम धृतराष्ट्र. दुर्योधनादी सगळे धृतराष्ट्राचे पुत्र पृथ्वीपाळ आपल्या सैन्यासह. अवनी म्हणजे पृथ्वी आणि तिचे पालन करणारे ते अवनीपाल. तर असे सगळे एकत्र होऊन वेगानं तुझ्या मुखामध्ये प्रवेश करतायत. आणि एवढंच नाही तर भीष्म, द्रोण, सूतपुत्र कर्ण आणि आमच्या बाजूचे योद्धेसुद्धा अत्यंत वेगानं तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत असं वर्णन आहे. इथंच थांबूया. 37पर्यंत श्लोक झालेले आहेत. उद्या पुढचे घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.